नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर सकाळी उठल्यावर तुम्हाला सांधे आखडल्यासारखं वाटत असेल, सतत वेदना होत असतील किंवा दिवसभराची कामं करण्यासाठी शरीर तयार नसल्यासारखं वाटत असेल तर यात तुम्ही एकटे नाही आहात। संधिवातामुळे सकाळचा वेळ विशेषतः कठीण जाऊ शकतो, पण आनंदाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्ही जो पहिला आहार घेता त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 सर्वोत्तम नाश्त्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे प्रत्येक संधिवात रुग्णाने घेतले पाहिजे। यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होईल आणि शरीराला अधिक आरामात आणि उत्साहाने हालचाल करण्यासाठी आवश्यक ती ताकद मिळेल। हे पदार्थ केवळ चविष्टच नाही तर त्यात अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजेच सूज कमी करणारे घटक भरपूर प्रमाणामध्ये आहेत जे सांध्यांचं आरोग्य जपण्यास आणि तुमची सकाळ अधिक सुखकर करण्यास मदत करू शकतात। तेव्हा तुमचा चहा किंवा कॉफीचा मग सोबत घ्या, आरामात बसा आणि आपण चर्चा करूया की योग्य नाश्ता वेदनामुक्त आणि उत्साही दिवसाची सुरुवात कशी करू शकतो। चला तर मग सुरुवात करूया। क्रमांक 1, हळद आणि आलं घेतलेले ओट्स। संधिवाताचा त्रास असताना घेता येणाऱ्या सर्वात सुखद आणि पौष्टिक नाश्त्यांपैकी एकाबद्दल आपण बोलूया, ते म्हणजे हळद आणि आले घातलेले ओट्स। आता मला माहीत आहे की ही तुमच्या मनामध्ये हा विचार येत असेल, ओट्स, हळद आणि आलं हे काहीसं फारसं आकर्षक वाटणारं मिश्रण कदाचित वाटत नाही आहे, पण जरा ऐकून घ्या। ही तिन्ही प्रभावी घटक असलेली जोडी किंवा त्रिकूट आपण याला म्हणूया, तुम्हाला सकाळच्या वेळी हलकं आणि मोकळं वाटण्यास तसेच दिवसाची सुरुवात उत्साहाने करण्यास मदत करू शकतं। ओटमील हा नाश्त्यासाठी एक उत्तम आणि लोकप्रिय पर्याय आहे, हे तुम्हाला कदाचित माहीतच असेल, बरोबर? ते गरम, पोटभरीचं आणि सुखद असतं। पण तुम्हाला माहीत आहे का की ओट्स हे केवळ एक सुखद नाश्त्याचं साधन नाही, सांध्याच्या आरोग्यासाठी ते अत्यंत फायदेशीर ठरतात। ओट्समध्ये सोल्युबल फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि तुमचं पोट बराच वेळ भरलेलं ठेवण्यास मदत करतात। संधिवातातील सूज नियंत्रित करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण रक्तातील साखर अचानक वाढल्यास सांध्यांच्या वेदना आणि अस्वस्थता वाढू शकते। शिवाय ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे सूज कमी करण्यास आणि शरीराचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करण्यास मदत करतात। पण खरी जादू इथेच घडते। हळद आणि आलं हे 2 घटक संधिवातावरती आराम मिळवून देणारी एक प्रभावी जोडी आहे आणि ओट्समध्ये हे घटक मिसळल्यास हा नाश्ता केवळ चांगल्यावरून थेट उत्कृष्ट पातळीवर जाऊ शकतो। चला आता हळदीपासून सुरुवात करूया। जर तुम्ही संधिवातावरील नैसर्गिक उपायांबद्दल काही संशोधन केलं असेल तर तुम्ही नक्कीच हळदीबद्दल ऐकलं असेल। या सोनेरी रंगाच्या मसाल्यामध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो। या घटकाच्या दाहविरोधी गुणधर्मांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन झालं आहे। सांधेदुखी आणि सांधे आखडणं यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरणारी सूज कमी करण्यासाठी कर्क्युमिन अत्यंत प्रभावी ठरतं। म्हणूनच संधिवात असलेल्या व्यक्तींसाठी याची शिफारस केली जाते। पण कर्क्युमिनबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीर ते सहज शोषून घेऊ शकत नाही। पण काळजी करू नका, यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे काळी मिरी। काळी मिरीची अगदी थोडीशी पूडही कर्क्युमिनची शरीरातील शोषण क्षमता 2000% वाढवू शकते। त्यामुळे जर तुम्ही तुमच्या ओट्समध्ये हळद मिसळत असाल, जी मी आवर्जून खाण्याचा सल्ला देईल, तर त्याचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी त्यात थोडी काळी मिरीही नक्की घाला। ही एक अतिशय साधी कृती आहे, पण यामुळे खूप मोठा फरक पडतो। आता आपण आल्याबद्दल बोलूया। संधिवातासाठी आवश्यक उपयुक्त अशा आहारामध्ये समाविष्ट करण्यासारखा आणखी एक पदार्थ म्हणजे आलं, आणि त्यामागे योग्य कारणही आहे। हळदीप्रमाणेच आल्यामध्ये सुद्धा नैसर्गिक दाह विरोधी गुणधर्म असतात। वेदना कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी शतकानुशतके आल्याचा वापर केला जात आहे। आल्यामध्ये जिंजरॉल्स नावाची संयुगे असतात। ही संयुगे शरीरातील विशेषतः सांध्यांमधील दाह दर्शवणारे घटक कमी करण्यास मदत करतात असं दिसून आलं आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही ओटमीलमध्ये ताजे किंवा पूड केलेले आलं घालता तेव्हा सकाळी होणाऱ्या सांध्यांचा कडकपणा किंवा जडपणा कमी करण्यास तुम्ही तुमच्या शरीराला मदत करत असता। एक कल्पना करा, तुम्ही सकाळी उठता आणि प्रक्रिया केलेले किंवा साखरयुक्त पदार्थ खाण्याऐवजी तुमच्यासाठी पौष्टिक ओट्सची वाटी तयार आहे। त्यात तुम्ही थोडी हळद, थोडंसं आलं आणि कदाचित अधिक उबदारपणा आणि चवीसाठी थोडीशी दालचिनी पूड मिसळली आहे।
तो पहिला घास म्हणजे तुमच्या शरीरासाठी एखाद्या उबदार मिठीसारखा असतो आणि प्रत्येक घासासोबत तुम्ही तुमच्या शरीराला असे पोषक घटक देत असता जे दाह कमी करण्यास आणि सांध्यांना आधार देण्यास मदत करतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते सहजपणे तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवू शकता. ओट्सची वाटी तयार करण्यासाठी तुम्हाला शेफ असण्याची गरज नाही आहे. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेनुसार तुम्ही ते गॅसवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये शिजवू शकता. त्यानंतर त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा आलं किंवा तुम्हाला अधिक तीव्र चव हवी असल्यास सुंठ तुम्ही घालू शकता आणि चिमूटभर काळी पूड मिसळू शकता. तुम्हाला अधिक खास बनवायचं असेल तर थोडंसं मध, बेरीज, केळ्याचे काप यांसारखी ताजी फळे किंवा कुरकुरीतपणा आणि आरोग्यदायी फॅटसाठी मूठभर सुकामेवा देखील घालू शकता. हळद आणि आलं घातलेले ओट्स हा एक उत्तम पर्याय असण्याचं एक कारण म्हणजे याचा उपयोग केवळ शरीरातील दाह कमी करण्यासाठीच होत नाही, तर दिवसाची सुरुवात अशा गोष्टीने करणं ज्यामुळे शरीराला पोषण मिळतं आणि तुम्हाला छान वाटतं हे देखील महत्त्वाचं आहे. सांधेदुखीचा त्रास असताना अंथरुणातून उठणं किंवा दिवसाला सामोरं जाणं किती कठीण असू शकतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण अशा नाश्त्याने दिवसाची सुरुवात करून जो खास अशा प्रकारे तयार केला आहे की ती अस्वस्थता कमी करून तुम्ही स्वतःला एक प्रकारे फायद्याची स्थिती मिळवून देता. हे तुमच्या शरीराला असं सांगण्यासारखं आहे की आज तू जागा झाल्यापासूनच मी तुझी काळजी घेत आहे. आणखी एक फायदा म्हणजे हळद आणि आलं हे दोन्ही अँटीऑक्सिडंट्स आहेत. याचा अर्थ ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढतात आणि फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमच्या शरीराचं रक्षण करण्यास मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे दीर्घकालीन वेदनांचं एक मुख्य कारण आहे. त्यामुळे ते कमी केल्याने तुम्हाला कसं वाटतं यात मोठा फरक पडू शकतो. म्हणजेच तुम्ही केवळ जळजळ किंवा सूज कमी करत नाही तर पेशींच्या पातळीवरही शरीराला आधार देत आहात, ज्यामुळे दीर्घकाळामध्ये तुमचे सांधे अधिक निरोगी राहण्यास मदत होते. आणि मला माहीत आहे की कधीकधी सकस आहार घेणं हे एक कंटाळवाणं काम वाटू शकतं, विशेषतः जेव्हा तुम्ही वेदनांशी झुंज देत असता. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ओट्समध्ये हळद आणि आलं यांसारखे साधे बदल करणं अजिबात कठीण किंवा त्रासदायक नाही आहे. उलट ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही सहजपणे तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समाविष्ट करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. शिवाय हा एक खिशाला परवडणारा पर्याय आहे, ज्यासाठी महागड्या साहित्याची किंवा तासनतास तयारी करण्याचीही गरज नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला नाश्त्यासाठी काहीतरी उबदार आणि आरामदायी खावंसं वाटेल तेव्हा हळद आणि आलं घातलेले ओट्स जे आहेत ते करून पहा. हा असा आहार आहे जो तुमच्या सांध्यांना आधार देतो, तुमचा मूड सुधारतो आणि दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करतो. ती वेदना आणि ताठरपणा कमी करण्याची ताकद तुमच्या हातात आहे आणि याची सुरुवात अशा साध्या जाणीवपूर्वक केलेल्या निवडींपासून होते. दुसरं म्हणजे बेरीज घातलेले चिया सीड पुडिंग. आता आपण अशाच एका नाश्त्याकडे वळूया जे संधिवाताच्या वेदना कमी करण्यासाठी चमत्कारिक ठरू शकतं. ते म्हणजे बेरीज घातलेले चिया सीड पुडिंग. जर तुम्ही यापूर्वी कधीही चिया सीड्स पुडिंग खाल्लं नसेल तर तुम्हाला नक्कीच एक उत्तम अनुभव मिळेल. हे तयार करायला अत्यंत सोपं तर आहेच, शिवाय ते पोषक तत्वांनी भरपूर आहे जे शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि सांध्यांचं आरोग्य जपण्यास मदत करतात. हा आहार म्हणजे मलाईदार, ताजेतवाने करणारे आणि पोषक तत्वांनी समृद्ध अशा घटकांचं एक स्वादिष्ट मिश्रण आहे जे एकत्र येऊन एक अत्यंत गुणकारी नाश्ता तयार करतात. संधिवात असलेल्या कोणासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वप्रथम आपण चिया सीड्सबद्दल बोलूया. हा एक लहान बिया म्हणजे पोषक तत्वांचा खजिना आहे आणि त्या ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा सर्वोत्तम स्रोतही आहे. शरीरातील जळजळ कमी करण्यात ओमेगा 3ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ओमेगा 3 हे असं आवश्यक फॅट्स आहे जे आपलं शरीर स्वतः तयार करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला त्या आहारातून मिळवाव्या लागतात. आनंदाची गोष्ट म्हणजे शरीरासाठी उपयुक्त आणि दाहकता कमी करणाऱ्या या अँटी इन्फ्लेमेटरी फॅट्सचा पुरवठा करण्यासाठी चिया सीड्स हा सर्वात सोपा आणि परवडणारा मार्ग आहे. संधिवातासाठी ओमेगा 3 फॅट्स इतके फायदेशीर का आहेत याचं कारण म्हणजे शरीरातील दाहकता कमी करून त्याविरुद्ध लढण्यास मदत करतात. ओमेगा 3 फॅट्समुळे सांधेदुखी, सांधे आखडणं आणि सूज यांसारख्या संधिवाताच्या सामान्य समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात चिया सीड्सने करता
तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला सांध्यांच्या वेदनांना कारणीभूत ठरणाऱ्या दाहकतेशी लढण्यासाठी एक नैसर्गिक साधन देता। पण एवढंच नाही, चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, जे तुमच्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे। फायबरचं प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्तातील साखर स्थिर राहिल्याने शरीरातील दाहकता देखील कमी होते। संधिवात असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः महत्त्वाचं आहे, कारण रक्तातील साखर अचानक वाढल्यास वेदना आणि दाहकता वाढू शकते। चिया सीड्समधील फायबर आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत करते, ज्याचा थेट संबंध संपूर्ण शरीरातील दाहकता कमी होण्याशी असतो। या दोन्ही बाजूंनी फायदेशीर असा पर्याय आहे। त्यानंतर येतात त्या म्हणजे बेरीज। जर तुम्हाला अजून बेरीज आवडत नसतील तर आता ती आवड निर्माण करण्याची उत्तम वेळ आहे। ब्लूबेरी, रास्पबेरी, स्ट्रॉबेरीज आणि ब्लॅकबेरीज यांसारख्या बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स विशेषतः फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणामध्ये असतात। हे घटक तुमच्या पेशींचं आणि सांध्यांचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करण्यास मदत करतात। ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे दाहकतेचं एक मुख्य कारण आहे आणि त्यामुळे संधिवाताची लक्षणे अधिक गंभीर होऊ शकतात। परंतु बेरीजमधील अँटीऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सना प्रभाव नष्ट करतात, ज्यामुळे तुमच्या ऊतींचं आणि सांध्यांचं होणारं नुकसान कमी होतं। बेरीजमध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे कोलेजनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे। कोलेजन हे असं प्रथिन आहे जे तुमचे सांधे मजबूत आणि लवचिक ठेवण्यास मदत करते। त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये बेरीज खाल्ल्याने तुम्ही आतून बाहेरून सांध्यांच्या आरोग्याला बळकटी देता। व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास सुद्धा मदत करतं, ज्यामुळे ऑटोइम्यून समस्या बळावण्याचा धोका निर्माण होतो, कारण अशा समस्यांमुळे संधिवाताची लक्षणे तीव्र होऊ शकतात। चिया सीड्स आणि बेरीज यांचं मिश्रण या नाश्त्याला केवळ एक चविष्ट पदार्थच बनवत नाही, तर दाहकतेशी लढण्याचा आणि सांध्यांचं रक्षण करण्याचा एक प्रभावी मार्गही ठरतं। शिवाय हा नाश्ता तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकता, त्यामुळे ज्या धावपळीच्या सकाळी तुमच्याकडे जास्त वेळ नसतो तेव्हासाठी एक उत्तम पर्याय असतो। चिया सीड पुडिंग तयार करणं किती सोपं आहे ते आता बघूया। सुरुवातीला 3 मोठे चमचे चिया सीड्स घ्यायचे आहे, त्या 1 कप दुधामध्ये मिसळायचे आहे। यासाठी तुम्ही साधं दूध, बदामाचं दूध, नारळाचं दूध किंवा तुम्ही आवडीचे इतर कोणतंही दूध वापरू शकता। हे मिश्रण नीट ढवळा आणि बिया द्रवामध्ये पूर्णपणे बुडाल्याची खात्री करा। हे मिश्रण साधारणपणे 10 मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा ढवळा, जेणेकरून बियांचे गोळे होणार नाहीत। या टप्प्यावर गोडव्यासाठी तुम्ही थोडंसं मध किंवा मॅपल सिरप घालू शकता, मात्र हे ऐच्छिक आहे, कारण बेरीचा नैसर्गिक गोडवा पुरेसा असू शकतो। सर्व काही व्यवस्थित मिसळल्यानंतर तुमचे चिया सीड पुडिंग सेट होण्यासाठी तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता। हे मिश्रण किमान 2 तास किंवा आधीच तयारी करण्याची असल्यास रात्रभर तसंच ठेवा। सकाळी तुम्हाला एक घट्ट आणि मलईदार पुडिंग मिळेल, ज्यावर तुम्ही तुमच्या आवडीचे टॉपिंग्स लावू शकता। यासाठी ताजी बेरीज हा एक उत्तम पर्याय आहे। ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज आणि रसबेरीज यांसारखी फळे यांना छान लागतात, पण अधिक कुरकुरीतपणासाठी तुम्ही यात सुकामेवा किंवा बिया घालू शकता, किंवा चव वाढवण्यासाठी थोडीशी दालचिनी पूडही तुम्ही त्याच्यामध्ये भुरभुरू शकता। ज्यांना काहीतरी झटपट, सोपं आणि अत्यंत पौष्टिक खायचं आहे त्यांच्यासाठी हा नाश्ता अगदी योग्य आहे। यामुळे तुमचं पोट भरलेलं आणि समाधानकारक तर वाटतंच, शिवाय चिया सीड्समधील ओमेगा 3 आणि बेरीजमधील अँटीऑक्सिडंट्समुळे तुमच्या सांध्यांच्या आरोग्याला सुद्धा खूप फायदा होतो। हा जणू काही दररोज स्वतःची काळजी घेण्याचा एक छोटासा विधीच आहे आणि मला खात्री आहे की दाहकता कमी करणाऱ्या या गुणकारी पदार्थांचा काही दिवस आस्वाद घेतल्यावर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। चिया सीड पुडिंगची मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे यात आपण आपल्या आवडीनुसार बदल करू शकतो। तुम्हाला आवडेल तसे तुम्ही यात विविध फ्लेवर्स किंवा टॉपिंग्स मिसळू शकता। जर तुम्हाला यात प्रथिनांचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुमच्या आवडीची प्रोटीन पावडर किंवा 1 चमचा नट बटर, पीनट बटर, बदाम बटर यात मिसळून पाहू शकता। मसाल्यांचा वापर करूनही तुम्ही यात नवनवीन प्रयोग करू शकता। नाश्त्यातून मिळणारे दाहकता कमी करण्याचे फायदे आणखी वाढवायचे असतील तर हळद आणि आलं यांचा समावेश करणं उत्तम ठरेल। आणि हे विसरू नका की चिया सीड्समध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर असतं। ही दोन्ही खनिजे हाडे आणि सांध्यांना आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत। कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतं, तर मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं आणि पेटके येण्याचं प्रमाणही कमी करू शकतं। त्यामुळे चिया सीड पुडिंगचा प्रत्येक घास घेताना
तुम्ही ते केवळ सांध्यांचेच नाही तर हाडांचेही पोषण करत असता. जर तुम्हाला सांधेदुखी, सांधे आखडणं किंवा मग शरीरामध्ये दाह होणं यांसारख्या समस्यांचा त्रास होत असेल तर बेरीज घातलेले चिया सीड पुडिंग तुमच्या सकाळच्या दिनचर्येचा नियमित भाग बनवणं खूप फायदेशीर ठरू शकतं. हा असा नाश्ता आहे जो केवळ चविष्टच नाही तर तुमच्या सांध्यांना दीर्घकाळ आधारही देतो. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात अशा पोषक घटकांनी परिपूर्ण आहाराने करता तेव्हा दिवसातील आव्हानांना कमी वेदनांसह आणि अधिक ऊर्जेसह सामोरं जाण्यासाठी तुम्ही स्वतःला सक्षम करत असता. तिसरा पर्याय आहे ॲव्होकॅडो किंवा मग स्मोक्ड सॅल्मन टोस्ट. चला तर मग आता आपण नवीन नाश्त्यासाठी योग्य अशा एका सेवरी पर्यायाबद्दल बोलूया. ॲव्होकॅडो आणि स्मोक्ड सॅल्मन टोस्ट. जर तुम्ही अशा नाश्त्याच्या शोधात असाल जो केवळ स्वादिष्टच नाही तर दाहशामक देखील आहे तर हा नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करून बघायला हवा. हा नाश्ता आरोग्यदायी फॅट्स, प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे जे संधिवाताने त्रस्त असलेल्या कोणासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतं. हे अशा जेवणांपैकी एक आहे जे एखाद्या मेजवानीसारखं वाटतं पण ते तुमच्या सांध्यांसाठीही आश्चर्यकारक काम करतं. सर्वप्रथम आपण ॲव्होकॅडोबद्दल बोलूया. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये आधीपासूनच ॲव्होकॅडोचा समावेश करत नसाल तर तुम्ही खरोखरच एका मोठ्या गोष्टीला मुकत आहात. ॲव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात जे आरोग्यदायी फॅट्स असून शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात. ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट्सच्या विपरीत जे दाह वाढवू शकतात. मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयाचं आरोग्य जपण्यात, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाह कमी करण्यास मदत करतात. संधिवात असलेल्या लोकांसाठी वेदना कमी करण्यासाठी दाह कमी करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ॲव्होकॅडो तुमच्या नाश्त्याच्या दिनचर्येमध्ये एक उत्तम भर आहे. पण ॲव्होकॅडो केवळ त्यांच्या आरोग्यदायी फॅट्समुळेच उत्तम नाहीत, ते व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी सारख्या जीवनसत्वांनी देखील समृद्ध आहेत जे दोन्ही अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि तुमच्या सांध्यांचं संरक्षण करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ई ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो जो सांधेदुखीच्या कारणांपैकी एक आहे. व्हिटॅमिन सी जसं आपण आधी चर्चा केली आहे कोलेजन निर्मितीसाठी आवश्यक आहे ते तुमचे सांधे मजबूत आणि लवचिक ठेवण्यास मदत करतं. ॲव्होकॅडोमध्ये पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं. हे एक असं खनिज आहे जे शरीरातील द्रवांचं संतुलन नियंत्रित करण्यास आणि स्नायूंच्या कार्याला आधार देण्यास मदत करतं जे पेटके आणि सांधेदुखी कमी करण्यासाठीही महत्त्वाचं आहे. आता स्मोक सॅल्मनबद्दल बोलूया. सॅल्मन हा ओमेगा 3 फॅटी ॲसिडच्या सर्वोत्तम स्रोतापैकी एक आहे जे त्यांच्या दाहविरोधी प्रभावांसाठी ओळखले जातात. ओमेगा 3 शरीरातील दाहक घटकांची पातळी कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे सांध्यांमधील वेदना, ताठरपणा आणि सूज कमी होते. यामुळे जर तुम्ही सांधिवाताचा सामना करत असाल तर स्मोक सॅल्मन तुमच्या नाश्त्यासाठी एक आदर्श पर्याय ठरू शकतो. या व्यतिरिक्त स्मोक सॅल्मन प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे जे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि सांध्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. प्रथिने स्नायूंचं वस्तुमान टिकवून ठेवण्यास मदत करतात जे तुमच्या सांध्यांना आधार देण्यासाठी आणि पुढील झीज टाळण्यासाठी महत्त्वाचं आहे. ॲव्होकॅडो आणि स्मोक्ड सॅल्मन टोस्टबद्दलची चांगली गोष्ट ही आहे की हा एक झटपट आणि सोपा नाश्ता आहे जो तुम्ही पटकन तयार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त अतिरिक्त फायबरसाठी होल ग्रेन ब्रेडचा एक स्लाइस, थोडे पिकलेले ॲव्होकॅडो आणि स्मोक्ड सॅल्मनचा काही तुकडे लागणार आहे. टोस्टवर ॲव्होकॅडो पसरवा आणि त्यावर सॅल्मनचे तुकडे ठेवा आणि जर तुम्हाला याची चव अधिक वाढवायची असेल तर त्यावर थोडेसे तीळ आणि केपर्स भुरभुरा. यामुळे खाताना एक वेगळा पोत आणि चव मिळेल. तर सांध्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशा पोषक घटकांनीही भरपूर आहे. ॲव्होकॅडोमधील हेल्दी फॅट्स आणि स्मोक सॅल्मनमधील ओमेगा 3 यांचं मिश्रण उत्तम समतोल साधतं. हे मिश्रण किमान शरीरातील दाह कमी करण्यास आणि सांधे लवचिक ठेवण्यास मदत करतं. तसेच हे पोटभरीचे असल्याने दुपारच्या जेवणापर्यंत तुमचं पोट भरलेलं राहतं आणि दिवसभर तुम्हाला टिकणारी ऊर्जा मिळते. शिवाय या आहारात बदल करणंही शक्य आहे. जर तुम्हाला स्मोक सॅल्मन आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी मॅक्रेल किंवा सार्डिनसारखे किंवा फॅटी फिश वापरू शकता ज्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं. किंवा जर तुम्ही शाकाहारी असाल तर मासे पूर्णपणे वगळून त्याऐवजी तुम्ही जवस किंवा चिया सीड्सवरून भरभरू शकता ज्यामुळे ओमेगा 3चं प्रमाण वाढेल. कसाही विचार केला तरी तुम्हाला असा नाश्ता मिळतो जो आरोग्यदायी फॅट्स आणि दाह विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
त्यामुळे संधिवात असलेल्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. दिवसाची सुरुवात ॲव्होकॅडो आणि स्मोक सॅल्मन टोस्टने करणं म्हणजे दिवसाचा सामना करण्यासाठी शरीराला सर्वोत्तम इंधन देण्यासारखे आहे. हा असा आहार आहे जो केवळ चविष्टच नाही तर सांध्यांसाठी दीर्घकालीन फायदेसुद्धा देतो. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांधिवातासाठी उपयुक्त असे हे नाश्ते करून पाहण्याची आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्याची प्रेरणा मिळाली असेल. लक्षात ठेवा, अशा छोट्या बदलांमुळे तुम्हाला कसं वाटतं यात मोठा फरक पडू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक बटन दाबायला विसरू नका आणि त्याचबरोबर असेच नैसर्गिक उपायांवरील अधिक टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.